चला, आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे की महान्यायवादी। आता महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता हा टॉपिक कंबाईनसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्हाला बघायला मिळेल की या टॉपिकवरती किती जास्त प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यावरती पण महान्यायवादी या टॉपिकवरती कमी आहेत, परंतु राज्याचा महाधिवक्ता या टॉपिकवरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत। ठीक आहे, आता जर तुम्ही पहिला प्रश्न बघितला, बघा गट ब पूर्व परीक्षा 2019 चा प्रश्न आहे। काय विचारलेला आहे, खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे। म्हणजे तुम्हाला कोणती जोडी बिनचूक याचा अर्थ बरोबर आहे असं विचारलेलं आहे। आता कोणती जोडी तुम्हाला बरोबर दिसते, बघा संसदेची निर्मिती कलम 81 आहे का, नाही। मग संसदेची निर्मिती कोणत्या कलमामध्ये आहे, घटनेचं कलम 79। म्हणजे एकंदरीत हा प्रश्न जरी आपल्याला महान्यायवादी या टॉपिकवरती विचारलेला असला तरी तुम्हाला संसद आणि इतर कलम विचारलेली आहेत। तर आपण तसं बघूयात। मग कलम 81 मध्ये काय आहे, लोकसभेची रचना आहे। कलम 81 मध्ये लोकसभेची रचना आहे। चला, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत कलम 54 मध्ये निवडणुकीची पद्धत नाही, निवडणूक गण आहे। ठीक आहे, मग निवडणुकीची पद्धत कोणत्या कलमामध्ये आहे, कलम 55 मध्ये आहे। एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत जी वापरली जाते ती आहे। ठीक आहे, उपराष्ट्रपती कलम 64, कलम 64 मध्ये काय आहे, उपराष्ट्रपती पदसिद्ध राज्यसभेचे सभापती असतील। क्लियर, मग उपराष्ट्रपती पद कोणत्या कलमामध्ये आहे, कलम 63 मध्ये आहे। आणि भारताचा महान्यायवादी कलम 76 हे विधान बरोबर आहे, ही जोडी बरोबर आहे। म्हणजे अर्थात तुम्हाला डोळे झाकून भारताचा महान्यायवादी कलम 76 हे जर माहिती असतं तरी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं असतं। आणि दुसरं म्हणजे बाकीचे सगळे पर्याय चुकीचे आहेत हे जरी माहिती असतं तरी उत्तर आलं असतं। अर्थातच अशा स्वरूपाचा मिक्स प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। दॅट इज मोर इम्पॉर्टंट थिंग, ते तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। क्लिअर सगळ्यांना? चला नेक्स्ट, कधीचा प्रश्न आहे, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018। बघा प्रश्न काय विचारलेला आहे, खालील विधाने लक्षात घ्या आणि कोणती विधाने चूक आहेत। म्हणजे आपल्याला चुकीचे विधानं निवडायचे आहेत। बघा पहिला प्रश्न, MC सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते, हे विधान बरोबर आहे। ज्यावेळेस आपण महान्यायवादी हा टॉपिक शिकत असतो, महान्यायवादी हा टॉपिक शिकत असतो त्यावेळेस त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपण हे बघत असतो, भारताचे पहिले महान्यायवादी MC सेटलवाड हे होते। ठीक आहे, महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे। होय, आपण जेव्हा महान्यायवाद्याचे अधिकार व कर्तव्य बघत असतो त्यावेळेस आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, महान्यायवाद्याला एक विशेष अधिकार आहे, देशातल्या कोणत्याही न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचा, म्हणजे राईट टू ऑडियन्स त्यांना प्राप्त आहे। देशामधल्या कोणत्याही न्यायालयामध्ये त्यांना राईट टू ऑडियन्स प्राप्त आहे। क्लिअर सगळ्यांना? महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होतो, त्याला तेथे बोलणे आणि मत देण्याचा अधिकार आहे। बघा कुठपर्यंत बरोबर आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहात कामकाजात सहभागी होतो, बोलण्याचा अधिकार आहे, हे बरोबर आहे। घटनेचं कलम 88, मंत्री आणि महान्यायवादी यांचे विशेष अधिकार। मंत्री आणि महान्यायवादी संसदेच्या कोणत्याही सभागृहात हजर राहू शकतात, चर्चेत भाग घेऊ शकतात, मात्र मतदानात भाग घेऊ शकत नाहीत। मतदानात भाग संसदेचे सदस्य घेऊ शकतात कलम 100 नुसार। आणि मग इथे मत देण्याचा अधिकार आहे का, नाही। मत मांडण्याचा अधिकार म्हणजे त्यांना बोलण्याचा अधिकार प्राप्त आहे, मतदानाचा अधिकार नाही। आता इथे आणखी एक बाब समजून घ्यायची आहे, कलम 88 मध्ये मंत्री आणि महान्यायवादी यांना समितीमध्ये बोलण्याचा पण अधिकार प्राप्त आहे, जर ते समितीचे सदस्य असतील तर। त्यांना समितीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे जर ते समितीचे सदस्य असतील तर, हे पण लक्षात घ्या। मग कोणती विधाने चूक आहेत, फक्त क चुकीचा आहे, फक्त क चुकीचा आहे, अ बरोबर आहे, ब बरोबर आहे। बघा एक लक्षात घ्या, जर मी ठरवलंय महान्यायवादी हा टॉपिक मला इम्पॉर्टंट आहे
तर त्याची रेग ना रेग तुम्ही माहीत करून ठेवणं आवश्यक आहे. चला पुढचा प्रश्न, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017चा प्रश्न आहे. भारताचे महान्यायवादी आणि यांच्या बाबतीत कोणती विधाने सत्य आहेत असं विचारलेलं आहे. बघा, ते लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. आपण आत्ताच बघितलं घटनेचं कलम 88, घटनेचं कलम 88. ठीक आहे, हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. होय, लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. कलम 88, लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहाच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. ते लोकसभेत बोलू शकतात. होय, ते लोकसभेत मतदान करू शकतात, मतदान करू शकत नाही. आता बघा, दोन्ही प्रश्नांमध्ये तुम्हाला एकच रोग बघायला मिळाला. महान्यायवाद्यांना राईट टू वोट आहे का? आणि मग मला इथे आता तुमची एक शंका दूर करायची आहे, राईट टू वोट असतो कोणाला? घटनेचं कलम 100, राईट टू वोट कोणाला असतो? सभागृहाच्या सदस्यांना. म्हणजे मला जर कोणी विचारलं ना डीप मध्ये, सर मंत्र्यांना मतदानाचा अधिकार असतो का? मी सरळ सांगेल नाही. मग तू म्हणा नाही सर मोदी मतदान करताना बघितलंय. थांबा, तो मंत्री म्हणून अधिकार नाही, तो सभागृहाचा सदस्य म्हणून अधिकार आहे. मग तुम्ही म्हणणार सर तेच झालं की? नाही झालं. तुम्हाला एक जनरल लाईफ मधलं उदाहरण देतो. बघा, एक कुठलाही बॉलिवूडचा हिरो घ्या, सपोज उदाहरण म्हणून शाहरुख खान घ्या. पुण्यामधल्या एखाद्या चौकामध्ये शाहरुख खान आला, तर मी जेव्हा तिथे बघायला जाईल ना, तेव्हा तो एक सेलिब्रिटी म्हणून आलेला आहे म्हणून मी बघायला चाललो, त्याचा रोल वेगळा आहे. पण मला सांगा, त्याच्या फॅमिलीच्या गेटमध्ये, घराच्या गेटमध्ये त्याने एंट्री केली, तर त्याची मुलं किंवा बायको हे एक सेलिब्रिटी आला म्हणून पळत येत असतील का रे? नाही. मग ते काय म्हणून येणार? बाबा घरी आले किंवा पप्पा घरी आले. राईट? म्हणजे व्यक्ती तीच आहे, रोल वेगळा आहे. तसं नीट समजून घ्या, मंत्र्यांना वोटिंगचा अधिकार नसतो, सभागृहाच्या सदस्यांना असतो. म्हणजे उदाहरणार्थ घ्या, समजा एखादा व्यक्ती मंत्री म्हणून शपथ घेतली आणि अजून तो कोणत्याच सभागृहाचा सदस्य नाही, पुढच्या 6 महिन्यात सभागृहाचा सदस्य होऊ शकतो. मग त्या मधल्या 6 महिन्याच्या काळात तो पंतप्रधान जरी असला ना, त्याला राईट टू वोट नाहीये. मग नीट समजून घ्या, महान्यायवादी कोणत्याही सभागृहाचा सदस्य नाही, म्हणजे त्याला राईट टू वोट असणार आहे का? त्याला राईट टू वोट नाहीये, हे समजून घ्या. क्लिअर? चला, काय विचारले? कोणती सत्य आहेत? अ आणि ब. क पण सत्य आहे, ड चुकीचं आहे. उत्तर येईल आपलं अ, ब आणि क. चला जायचं पुढे. आता राज्याचा महाधिवक्ता कंबाईनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा घटक जो आपल्याला करायचाच आहे एनी हाऊ. चला पहिलाच प्रश्न कधी विचारलाय बघा, आत्ताचा लेटेस्ट प्रश्न आहे. गट क पूर्व परीक्षा 2024. काय म्हटलंय? भारतीय संविधानाच्या कलम 105च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण असतो? एकदम सिंपल. मला इथे उत्तरापर्यंत कसं पोचायचंय, कारण कलम 165 विचारलंय. थेट मला कलम 165 माहिती असली पाहिजे. जसं की कलम 76 जर तुम्ही बघितलं, बघा तुम्ही लोकांनी कलम 76 बघितलं, कलम 76 तर काय सांगतंय? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. तसं कलम 165 ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, म्हणजे राज्याचा महाधिवक्ता. ठीक आहे. मग मला थेट उत्तर द्यावं लागेल. सॉलिसिटर जनरल नाही, अतिरिक्त सरकारी वकील नाही, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नाही. मग काय आहे? राज्याचा महाधिवक्ता. म्हणजे एकदम साधा सरळ प्रश्न होता. मग या प्रश्नातून मला काय कळालं? आज महान्यायवाद्याचं कलम कोणतं आहे हे जर तुम्हाला माहीत असतं, तुम्ही थेट उत्तर काढलं असतं. मग सेम प्रश्न महाधिवक्त्याचा असतो, महान्यायवाद्याचा असतो. इव्हन दो पुढे जाऊन राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशी जी महत्त्वाची पदं आहेत त्यांची कलमं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? आता तुम्ही उत्तराच्या थ्रू चला. मला एक माहिती आहे, राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करत असतात. येतं लक्षात? मग इंग्लिशमध्ये बघा बरं काय आहे? Who among the following has the power to elect the Advocate General of the state? आता एक बोलू का तुम्हाला? हे वाक्य संदिग्ध आहे. इथे तुम्हाला निवड विचारलंय. मग नियुक्ती आणि निवड ह्याच्यामध्ये फरक आहे. निवड कोण करत असतं पडद्याच्या मागे?
राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, परंतु नियुक्ती कोण करत असतं? नियुक्ती करत असतात राज्यपाल. मग मी पर्यायाच्या थ्रू चाललो होता. बघा, मुख्यमंत्री दिलेला आहे, आलं लक्षात तुमच्या? मुख्यमंत्री, ठीक आहे, मुख्यमंत्री. राज्य निर्वाचन आयुक्त, राज्य लोकसेवा आयोग, काय संबंध नाही. आता माझं कन्फ्युजन काय आहे, मुख्यमंत्री लिहायचं का राज्यपाल लिहायचं? तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, याचं उत्तर राज्यपाल हेच लिहावं लागेल तुम्हाला, कारण इथे तुम्हाला निवड करण्याचा अधिकार याच अर्थानं घ्यायचा आहे. त्याची नियुक्ती कोण करतं? उत्तर राज्यपाल असंच येणार आहे, कारण घटनेत कुठेच असं म्हटलेलं नाही की मुख्यमंत्री करतील किंवा मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने करतील, हे अलिखित आहे. मग घटनेचं कलम 165 काय सांगतं? महाधिवक्त्याची नियुक्ती किंवा निवड राज्यपाल करतील. म्हणून तुम्हाला उत्तर काय निवडावं लागेल? राज्याचे राज्यपाल. मग पडद्याच्या मागे कोण करत असतं? मुख्यमंत्री. पण पडद्यावर कोण आहे? राज्यपाल. क्लिअर सगळ्यांना? चला, बर, महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? मग तुम्हाला लगेच असत्यला गोल करून घ्यावा लागेल. कधीचा आहे प्रश्न बघा. गट ब आणि क पूर्व परीक्षा 2023, 24च्या दोन्ही एक्झाम ब आणि क, त्याच्यानंतर पूर्व परीक्षा, सगळ्यांना प्रश्न विचारलेत एकत्रित, ठीक आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. महाधिवक्त्याची भारताचे राष्ट्रपती नाही, संबंधित राज्याचे राज्यपाल. संबंधित राज्याचे राज्यपाल. म्हणजे पहिलंच विधान चुकीचं आहे. पण मला सगळे पर्याय बघायचे आहेत, कारण पुढच्या वेळेस वेगळे पर्याय देतील तुम्हाला. राज्यपालांनी त्यांना संदर्भात केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर राज्य सरकारला ते सल्ला देतात. होय, राज्यपाल त्यांच्याकडे ज्या ज्या बाबी सोपवतील त्या बाबतीत राज्यपालांना सल्ला देणं किंवा राज्य सरकारला सल्ला देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी कर्तव्ये ते पार पाडत असतात. होय, संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्ये पार पाडतात, हे सुद्धा बरोबर आहे. खरं तर ऐन एक्झाम हॉलमध्ये जेव्हा मला असं कळतं की पहिलं विधान चूक आहे, तेव्हा मी सरळ पुढे जात असतो. पक्क लक्षात ठेवा, महान्यायवादी, भारताचा महान्यायवादी याची नियुक्ती राष्ट्रपती आणि घटक राज्याचे महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट यांची नियुक्ती कोण करत असतं? राज्यपाल. राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधाने विचारात घ्या आणि कोणती बरोबर आहेत विचारलेली आहेत. बघा, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी पात्रता आहे ती त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेषाधिकार व फायदे संरक्षण त्याला मिळतात, काही संबंध नाही. एक लक्षात घ्या, तो एक प्रकारचा वकील असतो, फर्स्ट लॉ ऑफिसर असतो. फर्स्ट लॉ ऑफिसर असतो. मग त्याला न्यायाधीशासारखे अधिकार असतील का रे? काही संबंध नाही. म्हणजे मी असं म्हणेल, न्यायालयाप्रमाणे नसतात, त्याला वकिलाप्रमाणे असतात वेतन भत्ते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्याला मिळते नाही. मग राज्यपाल ठरवतील ते. राज्यपाल ठरवतील. राज्यपाल ठरवतील ते. राज्यपाल ठरवतील ते. अनेक वेळा असाही प्रश्न असतो, राज्याच्या महाधिवक्त्याचे वेतन भत्ते कोण ठरवतं? राज्य विधानसभा नो, राज्य विधिमंडळ नो, मुख्यमंत्री नो, राज्यपाल. पक्क लक्षात ठेवायचंय. याच्यावरून असाही प्रश्न होऊ शकतो, भारताच्या महान्यायवाद्याचे वेतन व भत्ते कोण ठरवतं? राष्ट्रपती. घटनेने दिलेले आहेत का? नाही. त्याचा कार्यकाल 5 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत नाही. हा तर न्यायाधीशांचा आहे उच्च न्यायालयाच्या. एकच लक्षात घ्या, बघा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 62व्या वर्षी रिटायर होतात, परंतु वयाचे 62 पेक्षा वय कमी असावं हे पात्रतेमध्ये येत नाही. म्हणून आयोग असाही प्रश्न विचारू शकतो, 62 पेक्षा जास्त वयाची व्यक्ती राज्याचा महाधिवक्ता म्हणून काम करू शकते का? होय, करू शकते. होय, करू शकते. क्लिअर? कारण सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी ज्या पात्रता आहेत त्या आहेत महान्यायवाद्यासाठी
किमान वयाची पात्रता त्याच्यात नाही. आणि उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठीच्या पात्रता आहेत महाधिवक्त्यासाठी, त्याच्यात पण किमान वयाची अट नाही. त्याच्यामुळे आपण कुठलंही किमान वय जोडायची गरज आहे का त्याला? कुठलंही किमान वय आपण त्याला जोडायचीच आवश्यकता नाही. क्लिअर सगळ्यांना? चला बघा, फक्त अविधान बरोबर आहे, बाकीचे सगळे चुकीचे आहेत. ठीक आहे. आपण लॉजिक कसं लावतो माहिती आहे का? उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याच्या पात्रतेचा तो असावा, मग डोकं चालतं आपलं. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश वयाच्या 62व्या वर्षी रिटायर होतो, पण या बाबींचा काहीही संबंध नाही, ही गोष्ट समजून घ्या. क्लिअर? चला नेक्स्ट. काय प्रश्न आहे? राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? कोणते विधान बरोबर आहेत? बघा, पहिलं स्टेटमेंट काय आहे? तो राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. पहिलाच प्रश्न, घटनेने महाधिवक्त्याचा पदावधी सांगितलेला आहे का? नाही. मग राज्यपालाच्या मर्जीने पद धारण करतात, मंत्रिमंडळ नाही. त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते, नाही. पाठीमागच्या प्रश्नातच मी सांगितलं असं विचारू शकतात. मग राज्यपाल ठरवतात, राज्यपाल ठरवतात. ठीक आहे. तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो. चूक. आता कसं ते बघा, विचार करा. नथिंग बट हा राज्य सरकारचा एक प्रकारचा वकीलच असतो, आणि राज्य सरकार विरुद्ध मी केस टाकली आणि तो माझा खाजगी व्यवसाय करू शकतो? नाही करू शकणार. बघा, महान्यायवादी किंवा महाधिवक्ता आपला खाजगी व्यवसाय करू शकतो का? होय. मात्र राज्य सरकार विरुद्धचीच केस घेऊ शकत नाही, आणि महान्यायवादी भारत सरकार विरुद्धचीच केस घेऊ शकत नाही. क्लिअर? वरीलपैकी कोणताही नाही. मला काय विचारलं, कोणते बरोबर आहेत? एकही बरोबर नाही. एकही म्हणजे माझं उत्तर काय येणार? वरीलपैकी एकही नाही. वरीलपैकी एकही नाही हे माझं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. चला बघा, राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. खालील विधाने विचारात घ्या. काय म्हटलंय? उच्च न्यायालयाचा न्यायाधीश नियुक्त होण्यासाठी जी पात्रता त्याच्याकडे असली पाहिजे ती असावी. बरोबर आहे. 62 वर्षावरील व्यक्तीची नेमणूक महाधिवक्ता म्हणून होऊ शकत नाही. चूक. सर कसं काय चूक? सांगतो. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी काय पात्रता आहेत? 1. भारताचा नागरिक असावा. 2. त्याने एक किंवा अधिक उच्च न्यायालयामध्ये सलग 10 वर्ष वकिली व्यवसाय केलेला असावा, किंवा भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये 10 वर्ष न्यायिक पद धारण केलेलं असावं. इथे कुठे वयाची पात्रता? म्हणजे न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी किमान किंवा कमाल वयाची पात्रता नाही, आणि म्हणून 62 पेक्षा जास्त वय कुठेही अडचण निर्माण करू शकत नाही. ते न्यायाधीशांचं रिटायरमेंटचं वय आहे. ठीक आहे. राज्य विधिमंडळ निश्चित करेल असे मानधन मिळतं? नाही बाबांनो. तिसऱ्यांदा सांगतोय, राज्यपाल ठरवतात. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक महाधिवक्ता म्हणून होऊ शकते. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक महाधिवक्ता म्हणून होऊ शकते. होऊ शकते का? नाही होऊ शकत. आलं लक्षात तुमच्या? कारण निवृत्त न्यायाधीशाला तिथे वकिली करण्याचा व्यवसाय करायचा अधिकार आहे का? नाही. जर त्याने त्याच उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केलेलं असेल तर. आता बघा, पहिलं विधान बरोबर आहे. कोणती बरोबर आहेत? अ बरोबर आहे. अ बरोबर आहे का? होय. ठीक आहे. ब बरोबर आहे? नाही. ठीक आहे. क बरोबर आहे का? नाही. आणि ड. आता बघा, आपल्याकडे पर्याय एकच राहिला आहे, अ आणि ड. अ आणि ड. आता आयोगाला कोणताच पर्याय शिल्लक नाही, म्हणून आयोगाने हा पर्याय काय दिलेला आहे? बरोबर दिलेला आहे. मात्र हा प्रश्न फायनल कीने रद्द झालेला आहे. फायनल कीने रद्द झालेला आहे. आलं लक्षात तुमच्या? कारण मी पहिल्या कीने जर उत्तर बघितलं तर हेच येणार, परंतु नाही होऊ शकत. क्लिअर? चला बरं, राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो? राज्याचा महाधिवक्ता कुणाकडे देणार? संबंधित राज्याचे राज्यपाल. बघा,
महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतं? राज्यपाल. पदावधी राज्यपाल निश्चित करतात. त्याच्यानंतर पदावरून दूर कोण करतं? राज्यपाल. क्लिअर? कोणतीही विशेष प्रक्रिया त्याच्यामध्ये नाही. घटक राज्याचा महाधिवक्ता पदाबाबत खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही? खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बघा, कलम 165 नुसार राज्याचा महाधिवक्ता पदाची तरतूद आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. पहिलाच प्रश्न आठवा ना, 165 कशाशी संबंधित आहे? त्यांच्या कार्यकालाबाबत राज्यघटनेत काही सांगितले नाही. कार्यकालाबाबत घटनेत काय सांगितलंय का? नाही सांगितलं. हे विधान सुद्धा बरोबर आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी निश्चित केल्याप्रमाणे वेतन भत्ते त्यांना मिळतात. काय संबंध आहे बाबा? हा राज्याचा महाधिवक्ता आहे, राज्यपालाने ठरवल्याप्रमाणे. चूक. आणि राज्य विधिमंडळ सदस्यांना मिळणारे सर्व विशेष अधिकार त्यांना मिळतात. होय, कलम 177 मधले कुठल्याही सभागृहात हजर राहणं, चर्चेत भाग घेणं, एखाद्या समितीचा सदस्य बनणं, समितीत बोलण्याचा अधिकार जर समितीचा सदस्य असेल तर. क्लिअर? चला, उत्तर काय येणार? 3. चला नेक्स्ट. महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी पात्रता असली पाहिजे ती त्यांच्याकडे असावी. चूक. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी उच्च न्यायालयाचा विचार घेऊन राज्यपाल नियुक्ती करतात. काही संबंध नाही. मंत्रिमंडळाच्या किंवा मुख्यमंत्र्याचा विचार घेऊन. तो राज्याचा प्रथम कायदेविषयक अधिकारी असतो, फर्स्ट लॉ ऑफिसर ऑफ स्टेट. हे विधान बरोबर आहे. त्यास मतदानाच्या अधिकारासह राज्य विधिमंडळाच्या सभागृहात बोलण्याचा, बसण्याचा, उठण्याचा अधिकार आहे? नाही. मतदानाचा अधिकार आहे का रे बाबांनो? नाही. मी तुम्हाला मगाशी पण काय सांगितलं? मतदानाचा अधिकार सभागृहाच्या सदस्यांना असतो, महान्यायवाद्याला किंवा महाधिवक्त्याला वोटिंगचा अधिकार नाही. मग वाक्य कसं म्हटलंय? मतदानाच्या अधिकारासह. तुम्ही फ्लो मध्ये जावावं आणि ते वाचावं अशा वेने. ठीक आहे? चला, उत्तर काय येणार आहे आपलं? 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. खालील विधाने लक्षात घ्या. संविधानाच्या 165व्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. होय. तिसऱ्यांदा बघतोय म्हणजे गोष्टी रिपीट होतात का रे? त्याच. होय. महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात. पुन्हा एकदा रिपीट. नाही, राज्यपाल. राज्यपाल. ठीक आहे? म्हणजे तुम्हाला काय काय माहित पाहिजे रे? नियुक्ती कोण करतं, पदावधी कोण ठरवतं, सेवा शर्ती कोण ठरवतं, कार्यकाल कोण ठरवतं, अधिकार व कार्य काय आहेत, कोणते विशेष अधिकार आहेत, खाजगी व्यवसाय करू शकतात की नाही करू शकत, ह्या बाबीच अभ्यासाच्या आहेत. हे तर अनालिसिस आहे की त्याच्यावरती प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जात आहेत. क्लिअर? चला, त्याला राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याचा, मत मांडण्याचा अधिकार आहेत. 100%. वाक्य नीट ऐका. मत मांडण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. मतदान करण्या, मत मांडणं म्हणजे बोलणं, आणि वोट, राईट टू वोट म्हणजे मतदान करणं. ठीक आहे? तो राज्य शासनाचा सर्वोच्च कायदेविषयक अधिकार आहे. बरोबर आहे. अ बरोबर आहे, ब चुकीचं आहे, क बरोबर आहे. ठीक आहे? आणि ड, अ क ड हे उत्तर असलं पाहिजे. बरोबर आहे. ठीक आहे? चला, अशा प्रकारे आपला राज्याचा महाधिवक्ता आणि भारताचा महान्यायवादी हे दोन्ही टॉपिक संपलेले आहेत.